Hello everyone, how are you people doing? My name is Advocate Madhur Pofle and I am here to give the first introductory lecture of our innovative course that we call a life-changing 3-in-1 course, which involves spoken English, personality development and public speaking all together. So this is the introductory lecture and which will be treated as a demo lecture for those who have been asking for this. आपण ही बॅच अनाउन्स केल्यापासून 1 मे पासून बॅच चालू होते बाय द वे. तर आपण ही बॅच अनाउन्स केल्यापासून शेकडो लोकांचे मला जे मेसेजेस आणि कॉल्स आलेत त्यापैकी मेजॉरिटी लोकांचं म्हणणं होतं की सर वी आर इंटरेस्टेड इन जॉइनिंग द कोर्स बिकॉज दिस इज एन इनोव्हेटिव्ह प्रोग्राम बट देन वी नीड टू सी अ डेमो लेक्चर. तर इन्स्टेड ऑफ प्रोव्हाइडिंग अ डेमो लेक्चर ऑन आर ॲप, ज्या एज्युनेशन अकॅडमी ॲपवरती आपण आपले लेक्चर्स घेणार आहोत ऑफलाईन छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंटरला तुम्ही येऊनही जॉईन करू शकता, अदरवाईज ऑनलाईन सगळे महाराष्ट्रातून जे करणार आहेत बाकीचे ते ऑनलाईन करणार, ते ॲपवरती करणार. तर इन्स्टेड ऑफ टेकिंग द लेक्चर, कंडक्टिंग द फर्स्ट लेक्चर ऑन आर ॲप अँड कीपिंग इट लिमिटेड, आय थॉट व्हाय नॉट पुट इट ऑन यूट्यूब, right? Because in any way I want to share this information to everybody. It does not mean की जे माझे स्टुडंट्स आहेत किंवा उद्या चालून माझ्यासोबत ते कनेक्ट होणार आहेत अशाच लोकांशी मला कम्युनिकेट करायचं आहे, किंवा जी मेथड मी नेहमी म्हणत असतो की आय हॅव ॲन इनोव्हेटिव्ह मेथड, एक नॅचरल सायंटिफिक वे ऑफ लर्निंग इंग्लिश विच इज द मोस्ट रेलेवंट and most practical way of learning English, which I have learned after 11 years of deep research and training experience. तर हा सगळ्यांसोबतच शेअर करणं ही माझी पहिल्यापासून इच्छा होतीच. सो आय थॉट की व्हाय नॉट टेक द फर्स्ट लेक्चर ॲज अ डेमो लेक्चर ऑन यूट्यूब डायरेक्टली, सो दॅट एव्हरीबडी विल अंडरस्टँड हाऊ द कोर्स विल हॅपन, हाऊ विल द ट्रेनर टीच यू अँड हाऊ विल यू बेनिफिट फ्रॉम दिस पर्टिक्युलर कोर्स. कारण की आपल्यापैकी खूप असे लोक असतील त्यांनी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस जॉईन केले परंतु त्याचा विशेष उपयोग नाही झाला. मग तो तुम्ही पर्सनली जॉईन केलेले असू शकता किंवा तुमच्या कुठल्या तरी फ्रेंड्सने जॉईन केले आणि नंतर त्यांनी सांगितलं की अरे उगीच एवढे मोठे पैसे घालू नकोस, कारण मला तर काही फायदा होत नाही, अगोदर माझी इंग्लिश जशी होती तशीच आत्ताही आहे, आय एम नॉट स्टील फ्लुएंट, माय इंग्लिश इज नॉट स्टील ॲक्युरेट, राईट? सो त्याच्यामुळे उगीच स्पोकन इंग्लिशच्या क्लासचा काही फायदा होत नाही. आणि ही फॅक्ट आहे, स्पोकन इंग्लिशच्या क्लासचा खरंच फायदा होत नाही. रिझन बिईंग, इंग्लिश स्पीकिंगची जी ॲबिलिटी असते ना ती ग्रो करण्यासाठी जी मेथड वापरायला पाहिजे ती मेथड मोस्ट ऑफ द क्लासेस वापरत नाही. नॉट ऑल, देअर मे बी सम गुड क्लासेस ऑल्सो, बट मॅक्सिमम क्लासेस असे आहेत की जे ट्रॅडिशनल मेथड्स वापरतात, ज्यामध्ये तुम्ही एनरोल केल्या तुम्हाला खूप साऱ्या टिपिकल ग्रामर, ते पण थिरॉटिकल बेसिसवरती. आता ग्रामर आपण घेणार नाही का? ऑफकोर्स ग्रामर आपल्यालाही घ्यावंच लागणार आहे. असं नाही की ग्रामर, अँड दोज हू क्लेम की ग्रामरची अजिबात गरज नाही स्पोकन इंग्लिशसाठी, दॅट इज रॉंग. ओके, इट इज इम्पॉसिबल दॅट यू स्पीक ॲक्युरेट ग्रामॅटिकली करेक्ट इंग्लिश अँड डू नॉट नो एनिथिंग अबाउट ग्रामर. नाउ इट इज पॉसिबल इफ यू आर नेटिव्ह इंग्लिश स्पीकर. नेटिव्ह इंग्लिश स्पीकर म्हणजे काय की ज्याची मातृभाषा इंग्लिश आहे, ज्याच्या आजूबाजूला सगळे लोक इंग्लिश बोलतात, त्यांना ग्रामर शिकण्याची गरज नाही. जसं आपल्यासाठी आपल्याला मराठीचं ग्रामर शिकण्याची गरज नव्हती जेव्हा आपण मराठी बोलत होतो, राईट? लहान लेकरू जे 5 वर्षाचं मूल असतं ते मराठी बोलतं परंतु त्याला ग्रामर नाही येत. So that is because of the environment he is in, right? That is because it is his native mother tongue. So त्याची मदर टंग असल्यामुळे ते पॉसिबल असतं, त्याचं एन्व्हायरमेंट असल्यामुळे पॉसिबल असतं. आपल्यासाठी ही एक फॉरेन लँग्वेज आहे, सेकंड लँग्वेज आहे किंवा ॲक्च्युली थर्ड लँग्वेज आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडंफार ग्रामर लागतं. बट द वे वी टीच इन द क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम इज नॉट द थेरॉटिकल मेथड, इट इज अन ॲप्लिकेशन मेथड, राईट? ॲप्लाइड सेन्सनं तुम्हाला ग्रामर शिकवलं जातं. त्यामध्ये तुम्हाला हा पर्टिक्युलर सेंटेन्स हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे की सिम्पल फ्युचर टेन्सचं आहे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे की पास्ट परफेक्ट टेन्सचं आहे हे ओळखण्याची गरज नाही आहे. तुम्हाला तो योग्य वापरता येतो की नाही एवढाच प्रयत्न केला जातो आणि तो तुम्हाला वापरण्यावरती भर दिला जातो. ते वापरावरती तुम्हाला इंग्लिश शिकवले जाते किंवा ग्रामर शिकवलं जातं. ग्रामर अशी हेडलाईन देऊन जेव्हा तुम्ही ग्रामर शिकवताना तेव्हा ते जळत जातं आणि ओके वी विल लर्न सिम्पल प्रेझेंट टेन्स टुडे. दिस इज द रॉंग मेथड टू डू. दिस मे बी अ राईट मेथड इन स्कूल्स ऑर कॉलेजेस वेअर यू हॅव इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट. तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन पेपर आहे, तुम्हाला त्याच्यावरती काही मार्क्स मिळणार आहेत, त्यावेळी ठीक आहे.
परंतु तुम्हाला बोलायला शिकायची इंग्लिश, तर तेव्हा ह्या पद्धतीनं ग्रामर शिकणं एक्सपेक्टेड नाही. मोस्ट ऑफ द क्लासेस डू धिस विथ यू अँड दॅट्स द रिझन तुम्ही ग्रामर पार्टमध्येच इतके कन्फ्यूज होऊन जाता. ग्रामर पार्टच इतका मोठा मानून घेता की तुम्हाला वाटतं की ग्रामर इज इंग्लिश. तुम्हाला जर ग्रामर चांगलं आलं तर तुम्हाला इंग्लिश चांगली येणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली दॅट इज नॉट द फॅक्ट. आय सी अ लॉट ऑफ पीपल अराउंड मी हु आर देअर ॲक्युरेसी इज टू गुड इन ग्रामर. एकदम इम्पेकेबल ॲक्युरसी असते, खूप छान ॲक्युरसी असते, बट दे कॅन नॉट स्पीक इवन अ सिंगल सेंटेन्स इन इंग्लिश फ्लुएंटली. राईट, असं स्टटर न करता एकही पूर्ण सेंटेन्स ते व्यवस्थितपणे बोलू शकत नाही ग्रामर इतकं चांगलं असून सुद्धा. सो दॅट प्रूव्स की फक्त ग्रामर चांगलं असलं तर इंग्लिश चांगली होते का? ऑफकोर्स नॉट. बरं, फक्त व्होकॅब्युलरी खूप चांगली असली तर इंग्लिश चांगली होते का? दॅट इज ऑल्सो अ रॉंग वे ऑफ डुईंग इट. Yes, vocabulary is important because ideas can only be generated through right usage of grammar and right usage of words. Right, ideas. In order to speak, you have to have idea in your mind. Right, तुमच्या डोक्यात जोपर्यंत स्पीच तुमचं रेडी नसतं तोपर्यंत तुम्ही ते बोलू शकत नाही. आणि आयडिया जनरेट होण्यासाठी दोन गोष्टींची खूप आवश्यकता असते. ग्रामरचं करेक्ट ॲप्लिकेशन आणि व्होकॅब्युलरीचा करेक्ट यूज. कोणत्या जागी कोणता शब्द योग्य वापरात आला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. राईट, आणि त्यामुळे ऑफकोर्स व्होकॅब्युलरी ऑर राईट डिक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट दॅट डज नॉट मीन की व्होकॅब्युलरीला तुम्ही एवढं मोठं माना की जर मला खूप सारे शब्द आले तर मला इंग्लिश येईल. ऑफकोर्स नॉट. दॅट इज इम्पॉसिबल बिकॉज यू डू नॉट नो द करेक्ट अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स. राईट, यू डू नॉट नो द करेक्ट डिक्शन ऑफ द वर्ड्स. कोणत्या जागी कोणता शब्द वापरला गेला पाहिजे तो पण तर इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळे काही ट्रेनर्स अनफॉर्च्युनेटली असं सांगतात की तुम्ही काय करा, रोजचे 10 शब्द पाठ करा. राईट, म्हणजे मग पूर्ण वर्षाचे किती होतात? 3600 शब्द होतात. 3600 शब्द आल्यानंतर तर एका वर्षात तुमची इंग्लिश किती परफेक्ट होईल? इम्पॉसिबल आहे सर. बिकॉज फक्त शब्द येतात म्हणून इंग्लिश चांगली होते का? ऑफकोर्स नॉट. राईट, तर इंग्लिश चांगली होण्यासाठी काय? इंग्लिश चांगली होण्यासाठी या सगळ्यांचं एक ॲमेलगमेशन लागतं. ॲमेलगमेशनचा अर्थ काय होतो? एक करेक्ट मिक्सचर. एक करेक्ट मिक्सचर, नुसतं मिक्सचर पण नाही. म्हणजे तुम्हाला थोडंफार ग्रामर येतं, थोडीफार चांगली व्होकॅब्युलरी आहे आणि थोडंफार बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करता म्हणून तुमची इंग्लिश चांगली होणार आहे का? ऑफकोर्स नॉट. राईट, तर त्याचं एक करेक्ट मिक्सचर लागतं. म्हणजे जसं नाही का, कुठलाही पदार्थ जेव्हा आपण बनवतो, वेन वी कुक सम डिश, एक प्रॉपर डिश आपण प्रिपेअर करत असतो, तेव्हा प्रत्येकजण जरी सेम डिश बनवत असला आणि त्याला सेम तुम्ही इन्ग्रेडियंट्स दिले तरी प्रत्येकाच्या डिशची चव वेगळी लागते. आणि इव्हन साधा चहा बनवा, जर 4 लोकांना तुम्ही सेम दूध, सेम प्रमाणात साखर, चहाची पत्ती आणि पाणी हे सगळं इक्वली जरी दिलं तरी प्रत्येकाचा चहा वेगळ्या पद्धतीनं बनतो. कारण कोण किती टेम्परेचरवरती दूध उकळतं, कोण किती साखर त्यात टाकतं, कोण किती त्यात चहाची पत्ती टाकतं, कोण किती पाणी टाकतं, कोण किती वेळ त्याला उकळू देतं, ह्यावरनं ठरतं की त्या चहाची चव कशी होणार आहे. तर प्रत्येकाच्या चहाचा रंगसुद्धा वेगळा येणार आहे आणि प्रत्येकाच्या चहाची चवसुद्धा वेगळी राहणार आहे. एक्झॅक्टली तसंच इंग्लिशचंही आहे किंवा कुठल्याही भाषेचं आहे. तुमची व्होकॅब्युलरी चांगली असू देत, ग्रामर चांगला असू देत, अजून काही गोष्टी ज्या अप्लाइड आवश्यक आहेत त्या चांगल्या असू देत, बट इट डज नॉट मॅटर अंटिल अँड अनलेस यू नो द करेक्ट मिक्सचर, करेक्ट वे ऑफ मिक्सिंग और युझिंग और अप्लाइंग दीज थिंग्स. जोपर्यंत तुम्हाला ह्या चांगल्या पद्धतीनं अप्लाय करता येणार नाहीत, एका फॉर्मल स्टेटमेंट किंवा स्पीचमध्ये ह्या योग्य पद्धतीनं तुमचं नॉलेज वापरता येणार नाही, तोपर्यंत तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलूच शकत नाही. आय गॅरंटी दिस थिंग टू यू. देन हाऊ डू आय टीच और हाऊ वी टीच इन एज्युनेशन स्पीकर्स अकॅडमी? नक्की मग आमची इनोव्हेटिव्ह मेथड जी आहे ती नक्की काय आहे? तर ह्या पूर्ण लेक्चरमध्ये तुम्हाला हेच सांगितलं जाणार आहे की हाऊ यू आर गोइंग टू लर्न इंग्लिश, हाऊ दिस 3 थिंग्स आर इम्पॉर्टंट फॉर यू टू लर्न ॲट द सेम टाईम. खूप वेळेला असं होतं की आपण स्पोकन इंग्लिशचा कोर्स वेगळा करतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा किंवा लाईफ स्किलचा किंवा सॉफ्ट स्किल्सचा कोर्स वेगळा करतो आणि पब्लिक स्पीकिंगसाठी 7-8 दिवसांचं शेड्यूल वेगळं घेतो. या सगळ्यामध्ये 2 प्रॉब्लेम्स आहेत. एक तर ते सोबत न शिकल्यामुळे त्यांच्यात कनेक्शन्स येत नाहीत आणि दुसरं खूप सारा पैसा आपला एक्स्ट्रा जातोय कारण की 3 वेगवेगळे कोर्सेस लावताय म्हणजे तुम्ही 3 वेगवेगळ्या फीस भरताय अँड दॅट्स ह्यूज.
राईट. तुम्हाला माहिती आहे की या 3 कोर्सेसचा फायदा काय असतो आणि त्याच्यामुळे त्याची फीस पण भरपूर जास्त असते. सो त्यामुळे तुम्ही 3 वेळेला ती फीस भरताय, तो पैसा पण खूप जातोय, वेळही खूप जातोय आणि तरीही कनेक्शन्स एस्टॅब्लिश होत नाही आहेत. म्हणून आय हॅव ब्रॉट दिस वंडरफुल ॲमेलगमेशन ऑफ दिस 3 कोर्सेस. ह्या 3 कोर्सेसचं एक वंडरफुल मिक्सचर आहे की ज्यामध्ये कनेक्शन्स पण तयार होणार आहेत. यामध्ये या 3ही कोर्सेस वेगवेगळे करण्याचा तुम्हाला बाय डिफॉल्ट एका कोर्समध्ये फायदा होणार आहे आणि तिन्हीचाही बेनिफिट ह्या लेव्हलवरती होईल की यू विल हॅव डेफिनेटली अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स. आजपर्यंत तुम्ही जितक्या वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस केले त्यापैकी सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स येतील. आय गॅरंटी धिस थिंग टू यू, इवन इफ यू आर डुईंग इट ऑनलाईन और ऑफलाईन, बिकॉज यू नो यू आर लुकिंग ॲट द स्टुडिओ सेटअप, एव्हरीथिंग इज वंडरफुल. क्लॅरिटी तेवढीच चांगली असणार आहे, कम्युनिकेशन आपलं तेवढंच चांगलं होणार आहे. आता राईट नाऊ यू आर लुकिंग ॲट मी, और यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ ऑन यूट्यूब, देअरफॉर वी आर नॉट कम्युनिकेटिंग. परंतु जेव्हा लेक्चर असेल तेव्हा आपण कम्युनिकेट करणार आहोत, तुम्ही ऑनलाईन असलात तरी पण आणि जे लोक ऑफलाईन बसतील ते पण. सो त्यामुळे हे कम्युनिकेशन थ्रू आपली जी इंग्लिश आहे ती जास्त डिव्हेलप होणार आहे. राईट. सो लेट मी टेल यू हाऊ इट इज गोइंग टू हेल्प यू, और हाऊ द कोर्स विल बी हेल्ड, हाऊ द कोर्स विल बी कंडक्टेड. ओके. So by the way, the major portion of the course is definitely dedicated to spoken English. कारण की कुठल्याही या दोन्ही गोष्टींचा बेस ऑफकोर्स स्पोकन इंग्लिश आहे. सो त्यामुळे स्पोकन इंग्लिशचा मेजर पोर्शन असेल तुम्हाला. मग स्पोकन इंग्लिशच्या पोर्शनमध्ये काय आहे, तर स्पोकन इंग्लिशच्या पोर्शनमध्ये फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स्ड सगळ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. मग ह्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स्ड व्होकॅब्लरी आली, बेसिक टू ॲडव्हान्स्ड इडियम्स आल्या, इडियम्स म्हणजे म्हणी, आणि बेसिक टू ॲडव्हान्स फ्रेजेस आल्या, वाक्प्रचार. राईट. आणि तसंच ग्रामरही, परंतु ग्रामर फार ॲडव्हान्स्ड लेवलवरती आपण नाही शिकत, बिकॉज दिस इज नॉट अन इंग्लिश ग्रामर कोर्स, दिस इज अ स्पोकन इंग्लिश कोर्स, अँड देअरफॉर ग्रामर विल बी बेसिक, की ज्यामध्ये तुम्हाला बोलण्यात कुठलीच अडचण येणार नाही कधीच, डोंट वरी अबाउट इट. सो बेसिक ग्रामर शिकवला जाईल. व्होकॅब्लरीचा वेगळ्या प्रकारच्या पोर्शन असेल ज्यामध्ये तुमची व्होकॅब्लरी ॲप्लिकेशन बेसवरती, ॲप्लाइड बेसवरती शिकवल्या जाईल. आणि कसं होणार आहे, तर यू विल बी प्रोव्हाइडेड अ PDF ऑफ अ डिटेल्ड नोट्स. एक खूप डिटेल्ड नोट्सचं तुम्हाला एक PDF मिळणार आहे कोर्स सुरू झाला त्याच दिवशीपासून. यू हॅव टू कॅरी दॅट PDF ऑल द टाईम विथ यू. आणि त्याच्यामध्ये डेली एक्सरसाइजेस तुम्हाला मिळणार आहेत. मग त्यामध्ये जे वर्ड्स असतील ते असं नाही की तुम्हाला फक्त वर्ड शिकवले, नो, यू हॅव टू यूज देम इन अ स्टेटमेंट in the classroom in front of the trainer, and you will have to tell the trainer. तुम्हाला तुमचे सेंटेन्सेस जे तुम्ही बनवणार आहात ते वर्ड्स वापरून ते तुम्हाला ट्रेनरला सांगावेच लागतील. दॅट इज अ कंपल्सरी एक्सरसाइज ऑन डेली बेसिस. राईट. तसंच मग व्होकॅब्लरीच्या ग्रामरच्या एक्सरसाइजेस असतील आणि त्यानंतर तुमचं ॲक्च्युअल कम्युनिकेशन चालू होईल. नाऊ लेट मी कम डाऊन टू द मेथड पार्ट. तर मेथड याच्यामध्ये अशी आहे, अँड इट इज अ व्हेरी सिम्पल थिंग. ऑपरेशन तुम्ही किंवा अप्लाय तुम्ही कसं करता त्यावरती सगळं ठरत असतं. देअरफॉर आय एम नॉट अफ्रेड ऑफ शेअरिंग दिस ऑन ओपन प्लॅटफॉर्म. काही प्रॉब्लेम नाही आहे मला ह्यामध्ये. तर विषय हा आहे की हाऊ टू लर्न. सी, most of the people, 99% of the people that communicate with me have this one question in common. They 100% ask this question to me when they meet me की सर लवकरात लवकर इंग्लिश कशी बोलता येईल, लवकरात लवकर इंग्लिश कशी डिव्हेलप होईल. आणि त्याचं एक साधं सरळ सोपं उत्तर आहे. काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतात. त्यामध्ये पहिली गोष्ट मी नेहमी सांगत असतो, दॅट इज कॉल्ड, अँड दॅट इज हाऊ आय टीच इंग्लिश, दॅट इज कॉल्ड नॅचरल सिक्वेन्स ऑफ लँग्वेज लर्निंग. तुम्हाला हा सिक्वेन्स फॉलो करावा लागतो ऑफ लँग्वेज लर्निंग. तुम्हाला सिक्वेन्स फॉलो जर केला तर तुम्ही गॅरंटीड इंग्लिश खूप चांगल्या आणि खूप कमी दिवसांमध्ये शिकता आणि प्रॅक्टिकली शिकता. आता नॅचरल सिक्वेन्स ऑफ लँग्वेज लर्निंग काय, इन डिटेल तुम्हाला मी कोर्स सुरू झाल्यानंतर सांगेलच, परंतु एक जनरली आत्ता सांगतो. इट इज स्पीकिंग, रीडिंग अँड देन रायटिंग. ह्याच्यावरती मी एक छोटासा स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे यूट्यूबवरती, तुम्ही चेक करू शकता. तर हा नॅचरल सिक्वेन्स ऑफ लँग्वेज लर्निंग आहे. इन ऑर्डर टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश यू हॅव टू डू दिस 3 थिंग्स, 3 ॲक्शन्स ऑन डेली बेसिस. ह्याच्यासाठी असं नाही की 8 दिवस फक्त स्पीकिंग करणार, 8 दिवस रीडिंग, 8 दिवस रायटिंग. नो, ऑन डेली बेसिस यू हॅव टू डेडिकेट सम ऑफ युअर टाइम इन स्पीकिंग, some of your time in reading, and some of your time in writing also.
नाउ यू मे ऑल्सो से की सर स्पोकन इंग्लिशचा क्लास आहे, आम्हाला फक्त इंग्लिश चांगली बोलायला शिकायची आहे, तर लिहिण्या वगैरेची काही गरज नाही. नो, जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःच्या चुका स्वतःलाच समजत नाहीत. सो त्याच्यामुळे रायटिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण स्पोकन इंग्लिशचा क्लास लावतो ना, आपल्याला पेन पेपरची गरज नाही, यू विल हॅव टू ब्रिंग पेन पेपर एव्हरी डे इन द क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम. तुम्ही जेव्हा जेव्हा क्लासला याल तेव्हा तो कंपल्सरी पेपर आणि नोटबुक आणि तुमचा पेन तुमच्यासोबत असलाच पाहिजे. ऑनलाईनवाल्यांना सुद्धा हे कंपल्शन असेल आणि तुम्हाला काही गोष्टी लिहायला सांगितल्या जातील, त्या लिहाव्याच लागतील. यानं तुमचं दुसरं बेनिफिट हे पण आहे की नुसतं आपल्याला आव नाही आणायचं आहे इंग्लिश बोलण्याचं किंवा शिकण्याचं, आपल्याला खरंच इंग्लिश शिकायची. एकदाच आहे ना ताणच संपून टाकू लाईफमधला. यार शाळेपासून चालू आहे इंग्लिशची भीती कम्प्लीटच संपून टाकू. सो त्याच्यामुळे तुम्हाला हा आव नाही आणायचे की मला इंग्लिश जमते की नाही, मला इंग्लिश थोडीशी जमते, बोलण्यापुरती जमते. मला इंग्लिश लिहिता पण येते, वाचता पण येते, बोलता पण येते, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सगळंच करता येतं आपल्याला इंग्लिशचं. सो आपल्याला रायटिंग पण करायची, यांना तुमची हँडरायटिंग पण सुधारणार आहे, तुमच्या स्पेलिंग्स पण चांगल्या येणार आहेत आणि तुमची बुद्धी पण अजून जास्त तल्लख होणार आहे. राईट. सो नॅचरल सिक्वेन्स ऑफ लँग्वेज लर्निंग आपण आपल्या मेथडमध्ये फॉलो करणार. आता तो कशा पद्धतीनं करायचा हा माझा विषय. राईट. मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीने तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे. मला प्रॅक्टिकल मेथड्स माहिती आहे की हे कशा पद्धतीने तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. सो इन ऑर्डर टू लर्न इंग्लिश व्हेरी क्विकली, खूप लवकरात लवकर इंग्लिश शिकण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे की यू हॅव टू प्रॅक्टिस कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन जोपर्यंत तुम्ही करत नाहीत तोपर्यंत तुमची इंग्लिश चांगली होऊच शकत नाही. सो द बेसिक रूल इज कॉन्व्हर्सेशन. यू हॅव टू स्पीक इंग्लिश. जसं की एक कॉमन कॉन्व्हर्सेशन आहे की ज्यामध्ये आपण समोरच्याला हे विचारत असतो व्हॉट इज युअर नेम. राईट. तुमचं नाव काय आहे हा कॉन्व्हर्सेशन स्टार्टर आहे. मग कॉन्व्हर्सेशन म्हणजे मग याचं उत्तर देताना 90% ऑफ टाइम व्हॉट पीपल डू इज माय सेल्फ Madhur. Now when you utter myself out of your word, see there is a wonderful speaker, right, की ज्यांचं एक स्टेटमेंट आहे. he said की my father has always told me की you may be wearing $1,000 suit, $2,000 watch, right, you may be having $1,000 haircut, your shoes may be $5,000, you may be coming from $50,000 car. हे सगळं तुम्ही भपका मारू शकता, बट द टाइम यू ओपन युअर माउथ यू टेल द वर्ल्ड हू यू आर. राईट. अँड हाऊ वंडरफुल टीचिंग इज दिस. ज्या क्षणी तुम्ही तुमचं तोंड उघडताना त्या क्षणी तुम्ही जगाला सांगत असता तुम्ही कोण आहात. मॅटर नाही करत तुम्ही किती भारी कपडे घातले, किती मोठी किती महागाची घड्याळे, किती महागाचे शूज आणि किती मोठ्या कारमधनं तुम्ही आलात. मॅटर तेव्हा करतं जेव्हा तुम्ही तोंडातून पहिला शब्द बाहेर काढता, जेव्हा तुम्ही सांगता की सर मी इंजिनिअरिंग अशा कॉलेजमधनं करून आलोय. तुम्ही तुमचा रेझ्युमे भरता, इंटरव्ह्यूइंग पॅनल समोर जाता, बसता. वेन दे आस्क यू गिव्ह अस युअर ब्रीफ इंट्रोडक्शन or in simple terms they ask you what is your name and you say myself, whatever your name is, you're gone. तुमचं इम्प्रेशन गेलेलं आहे. आय ऑलवेज से, एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे बघा की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. आय हॅव इम्प्रूव्ड दॅट सेइंग. आणि मी नेहमी म्हणत असतो की नो, फर्स्ट इम्प्रेशन इज नॉट द लास्ट इम्प्रेशन, इट इज द लास्टिंग इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्टिंग इम्प्रेशन. लास्टिंगचा अर्थ काय होत असतो माहिती आहे? लास्टिंगचा अर्थ असतो कायम टिकणारा. सो तुमचं फर्स्ट इम्प्रेशन, तुम्ही एखाद्या माणसाला पहिल्यांदा जेव्हा आयुष्यात भेटता ते ज्या पद्धतीनं भेटता ना, ती तुमची ओळख त्याच्या डोक्यात जवळपास कायम राहिलेली असते. तुम्ही जर पहिल्यांदा एखाद्याला भेटताना टिपटॉप कपडे घातलेत, व्यवस्थित इस्त्री केलेले स्वच्छ कपडे घातलेत, एकदम फ्लुएंटली बोलताय, कॉन्फिडन्स दाखवताय, ब्रॉड शोल्डरनं समोरच्याला भेटलात, एकदम फुल्ली कॉन्फिडंट लाईक अ सक्सेसफुल ह्युमन बिईंग जर तुम्ही समोरच्याला भेटलात, तिथून पुढे तुम्ही ॲक्च्युली कसे असा त्या समोरच्या माणसाच्या डोक्यात हाच राहता की नाही हा माणूस इम्प्रेसिव्ह आहे बरं. आणि हेच जर तुम्ही एखाद्याला एकदम क्लमझी भेटले, असाच राऊंड नेक टी शर्ट घातलेला, इकडून फाटलेला तिकडून फाटलेला, जीन्स इकडून फाटलेली तिकडून फाटलेली, शूजला चिखल लागलेला सगळा, आणि केस कसे तरी विस्कटलेले, चष्म्यावरती डाग पडलेले, घड्याळने हातात काही नाही, कसे तरी असे भेटलात आणि बोलताना असेच कसे तरी बोलताय. आणि तिथून पुढे तुम्ही एकदम करोडपती जरी असलात, एखाद्या कंपनीचे CEO जरी असलात ना, मॅटर नाही करत. त्या माणसाच्या डोक्यात हेच राहील की यार याला आहे ना नशिबामुळे भेटलंय वाटतं, नाही तर माणूस तो मूर्खच दिसतो मला. First impression is always the lasting impression, and when you say myself, your impression is gone, because there is no such structure, there is no such statement in English that starts with myself in an introduction. तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन myself म्हणून देऊ शकत नाही.
ते रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. मी ॲडव्हान्स्ड ग्रामरमध्ये जाणार नाही, बट त्याचा संबंध नाही आहे तुम्हाला अशा पद्धतीनं बोलण्याचा. तुम्हाला म्हणावं लागतं आय एम मधुर पोफळे और माय नेम इज मधुर पोफळे, राईट. फक्त हे दोनच प्रकार आहेत इंट्रोडक्शन देण्याचे. माय सेल्फ असा प्रकारच नसतो, परंतु का कोण जाणे भारतात खूप लोक माय सेल्फ म्हणून इंट्रोडक्शन देतात, चांगले चांगले. तो खूप खराब इंट्रोडक्शन इम्प्रेशन पडतोय तुमचं इथे. त्याच्यानंतर तुम्हाला एक दुसरा साधारण प्रश्न असतो कॉन्व्हर्सेशनमध्ये की राईट टेल अस अबाउट युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स अँड देन यू से की सर आय एम परस्युइंग द लास्ट इयर ऑफ माय इंजिनिअरिंग, I am pursuing the last year of my MBBS, I am pursuing the last year of my graduation or whatever. तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे जर देत असला तर पर्स्युइंग या शब्दाचा इंग्लिशमध्ये अर्थ काय होतो माहिती आहे? टू पर्स्यू समवन म्हणजे कोणाच तरी मागे लागणे. तुम्ही त्या एज्युकेशनच्या मागे लागलेला आहात का? म्हणजे ते पुढे पुढे पळताय आणि तुम्ही असं कसं तरी रडत गागत कसं तरी करताय. ते पर्स्युइंग म्हणजे असं चाललंय बा मागे लागलोय आम्ही त्या एज्युकेशनच्या. नो, यू सिम्पल आहे ना यार, स्टडी हा शब्द वापरा ना, सिम्पल आहे. आय एम स्टडिंग इन द लास्ट इयर ऑफ माय ग्रॅज्युएशन, आय एम स्टडिंग इन द लास्ट इयर ऑफ माय इंजिनिअरिंग, आय एम स्टडिंग इन द थर्ड इयर ऑफ माय वॉट एव्हर. जे काय स्टडिंग म्हणा ना, सोपं आहे ना. पर्स्युइंग वगैरे हा शब्द कशासाठी आणि कुणी सुरुवात केली आहे देवालाच माहिती. मला माहीत नाही की भारतात हा शब्द कोणी आणला आहे आणि या प्रकारचं स्टेटमेंट, पण 99% ऑफ द पीपल से द सेम थिंग. बरं, त्यात हे एज्युकेशन सांगताना अजून एक प्रॉब्लेम, जे एज्युकेशन कंप्लीट झालंय ते तुम्ही चुकीचं सांगता. बऱ्याचदा तुम्ही काय म्हणता, आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन इन 2007. बाबू, आय कम्प्लिटेड नसतं, तो झाला सिम्पल पास्ट टेन्स. तुम्हाला म्हणायचं असतं आय हॅव कम्प्लिटेड, बिकॉज द डिफरन्स इन दिस टू स्टेटमेंट्स इज आय कम्प्लिटेडचा अर्थ होतो की मी माझं ग्रॅज्युएशन 2007 मध्ये पूर्ण केलं, आणि आय हॅव कम्प्लिटेडचा अर्थ होतो मी माझं ग्रॅज्युएशन 2007 मध्ये पूर्ण केलेलं आहे. पूर्ण केलं म्हणता येत नसतं. पूर्ण केलं म्हणजे भूतकाळ, तुमचं ग्रॅज्युएशन पण संपलं आणि त्याच्यासोबतचं नॉलेज पण संपलं. आय हॅव कम्प्लिटेड म्हणजे ग्रॅज्युएशन संपलं, फक्त नॉलेज आहे सर मला, घ्या मला नोकरीवरती परत, कारण त्या नॉलेजच्या बेसवरतीच नोकरीला घेणार आहेत तुम्हाला. येतं लक्षात? सो या छोट्या छोट्या चुका आहेत. बरं, ह्याच्यावरती ग्रामर पण आहे ह्याच्यामध्ये, परंतु जास्त इम्पॉर्टंट आहे ॲप्लिकेशन. ग्रामर तर मी सांगणारच आहे तुम्हाला, ग्रामर इज नेसेसरी, ग्रामरशिवाय होणार नाही आहे, परंतु असं डिटेलमध्ये जाऊन नाही सांगणार ते की हे प्रोनाउन ह्या टाईपचं आहे, तो टेन्स त्या टाईपचा आहे. हां, मी डायरेक्ट ॲप्लिकेशन सांगणार, जेणेकरून तुम्हाला डोक्यात हे बसेल की असं बोलत असतात बाबा. ते का बोलत असतात त्याचंही रिझन तुमच्याकडे असेल, फार टेक्निकली नसलं तरी चालतं, कारण अल्टिमेटली गोल काय आपला, बोलणं एकदम व्यवस्थित पाहिजे समोर. आणि कसं आहे, उद्या चालून जसं आता UPSC आहे, तुम्ही जर UPSC पास झाले आणि तुम्ही समजा आता काही मुलं आहेत की जे 15-16 बुक्स वापरून UPSC पास होतात, आणि जर तुम्ही 5च बुक वापरून UPSC पास झाले, तर तुम्हाला UPSC पास करणारा माणूस हे विचारणार आहे का की तुम्ही किती बुक्स वाचून आले, किती रिव्हिजन्स केल्या, 8 रिव्हिजन केल्या की 10 रिव्हिजन केल्या? नाही, तुमचे मार्क्स बोलतात बाबा. एकदा मार्कशीट समोर असली विषय संपला. UPSC पास झाला, आपल्याकडे बाप दाखवणे तर शब्द कर अशातला विषय असतो. आपण बाप दाखवलेला विषय संपला. तसंच इंग्लिशचं आहे. तुम्ही जर फ्लुएंट इंग्लिश बोलत असलात तर मॅटर नाही करत की समोरचा तुम्हाला हे नाही विचारणार, अच्छा तुम्ही आता जो क्लॉज वापरला तो ॲडव्हर्ब क्लॉज आहे की ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, तुम्ही आत्ता जो क्लॉज वापरला तो नाऊन क्लॉज आहे, तुम्ही आत्ता जे टेन्स वापरला तो कोणता टेन्स आहे. हां, काही घेणं देणं, तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलता, विषय संपला. आपल्याला तिथेच जायचं आहे. येतंय लक्षात? सो बेसिकली ह्या छोट्या छोट्या चुका आहेत की ज्या आपल्याला कव्हर करत करत पुढे जायचं असतं, आणि जे सोपं आहे, दॅट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज, पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॉन्व्हर्सेशन, आणि त्याच्यामुळे मी रोज म्हणजे ऑफकोर्स क्लास सुरू झाल्यानंतर 7-8 दिवसांनी पहिले तुम्हाला थोडासा बेस तर द्यावा लागेल ना, तर थोडासा बेस आपला एकदा तयार झाला की रोज तुमचे कॉन्व्हर्सेशन बिल्डर्स घेणार आहे. कॉन्व्हर्सेशन बिल्डिंग ही एक एक्सरसाइज असते की ज्यामध्ये मी 2 जणांचे कपलचे असे हे गट करत असतो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइजेस मिळतात, आणि त्या हाईट म्हणजे तुम्हालाच तयार करायच्या असतात. तर तुम्ही क्लासमध्ये बसून तुमचे मी तुम्हाला फक्त सिच्युएशन देणार आहे की 2 people मीटिंग इन अ कॉफी शॉप फॉर द फर्स्ट टाइम, 2 people मीटिंग इन द युनिव्हर्सिटी, 2 people डिस्कसिंग about their career goals, 2 people discussing about international politics, काही ना काही असं डिपेंडिंग ऑन युअर की तुमचं नक्की ग्रुप, तुमची जी जोडी आहे, तो जो कपल आहे ते कसं झालेलं आहे की ते जर 10वीचेच मुलं असतील तर मग त्यांना मी इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा जर टॉपिक दिला तर मग ते झालंच कल्याण. तर तो माझा विषय की कोणाला काय टॉपिक द्यायचा, तुम्ही इथे त्याच्यावरती कॉन्व्हर्सेशन तयार करता, नंतर माझ्यासमोर ते बोलून दाखवता, इव्हन ऑनलाईन सुद्धा. आलं लक्षात?
सो बेसिकली, आणि ते कसं करायचं हा माझा प्रश्न, डू नॉट वरी अबाउट इट, टेक्निकॅलिटीज काय तो मी बघून घेईल. ओके, सो कॉन्व्हर्सेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ इंग्लिश. तिथे तुमचा स्पीकिंगचा जो फर्स्ट पार्ट आहे तो सुरू होऊन जातो. मग तुम्ही म्हणणार की सर आम्हाला इंग्लिश येतच नाही, तर बोलणं डायरेक्ट सुरू कसं करायचं, त्याच्यासाठी मी आहे. तो माझा प्रश्न आहे की तुम्ही बोलणं कसं सुरू करणार. तुम्हाला अल्टिमेटली 2.5 महिने कोर्सचे संपल्यानंतर इंग्लिश बोलता यायला पाहिजे की नाही हा विषय, राईट. आणि ती कशी बोलता यायला पाहिजे, कसं बघायचं, हा माझा प्रश्न आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की सर मला इंग्लिश येतच नाही आणि मग तुम्ही डायरेक्ट बोलायला सांगताय असं कसं जमेल, तर तुम्ही एकदा पैसे दिले ना, तो विचार तुमचा नाही करायचा, आता तो विचार मी करणार की तुम्हाला कसं बोलता यायला पाहिजे. त्याच्यानंतर रीडिंग आहे. रीडिंग इज अ कंपल्सरी पार्ट. क्लासरूममध्ये ती कशी घ्यायची, अगेन रोज तुम्हाला रीडिंग एक्सरसाइजेस असणार आहेत, त्या कंपल्सरी असणार आहेत. आणि त्याच्यानंतर रायटिंग आहे. अगेन तुम्हाला रोज क्लासरूममध्ये काही ना काही रायटिंग एक्सरसाइजेस असणार आहेत. जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये रोज ही एक्सरसाइज कराल तेव्हा बाय डिफॉल्ट इंग्लिश एका चांगल्या लेव्हलवरती येईल. आता मी एक सगळ्यात मोठं स्टेटमेंट करतोय की जे माझ्या बिझनेससाठी खूप नुकसानीचं असू शकतं, पण जे काय ते खरं बोलायचं ठरलेलं आहे. सो त्याच्यामुळे मी जे काय आहे ते खरंच सांगणार, तुम्हाला कुठलीही फसवेगिरी नाही आहे. 2.5 महिने झाल्यानंतर तुम्ही खाड ब्रिटिशर्ससारखी किंवा माझ्यासारखी इंग्लिश बोलणार आहात का? नो. 2.5 महिने झाल्यानंतर फक्त हे होणार आहे की तुम्ही आत्ता जी बोलताय त्याच्यापेक्षा खूप जास्त चांगली इंग्लिश बोलणार आहात. आणि 2.5 महिने झाल्यानंतर तुम्हाला इतका कॉन्फिडन्स असणार आहे की तिथून पुढे काही महिन्यात तुमची इंग्लिश खूप चांगली होणार आहे. आणि 6 महिन्यांच्या किंवा 7 महिन्यांच्या आसपास तुम्ही माझ्यासारखी इंग्लिश बोलणार आहात, गॅरंटीड. सो मी तुम्हाला एबल बनवणार आहे, राईट. आपला क्लासचा तुम्ही जर हे बघितला, आपल्या क्लासचा जर टॅगलाईन ज्याला आपण म्हणतो ना एज्युकेशन अकॅडमीची, तर त्या आहे सा विद्या या विमुक्तये, दॅट विच लिबरेट्स इज नॉलेज. नॉलेज म्हणजे असं नसतं ना की मी तुम्हाला स्पून फीड करतोय, मी तुम्हाला काहीतरी सांगतोय आणि तुम्ही जशाल तसं करताय. नो, दॅट्स नॉट नॉलेज. नॉलेज इज की तुम्ही लिबरेट झाले पाहिजेत, तुम्ही तेवढे एबल झाले पाहिजे, तुम्ही इनेबल झाले पाहिजे, तुमची कॅपॅसिटी बिल्डिंग झाली पाहिजे, तुमची तयारी तेवढी तयार झाली पाहिजे की सर आता काही टेन्शन नाही, आता मी माझं बघून घेतो. तुम्ही मला एवढं, ते नाही का आपल्याला लहानपणी कविता होती कणा नावाची कुसुमाग्रज यांची, की मोडला सगळा संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ती लढ म्हणण्याची जी ताकद आहे ना, ती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला तुमच्याकडे सगळे बेसिक्स असणार आहेत, तुम्हाला इंग्लिश कशी डेव्हलप करायची हे माहिती असणार आहे, तुम्हाला इंग्लिश बोलण्याची सवय झालेली असणार आहे, तुम्हाला इंग्लिश लिहिण्याची आणि वाचण्याची सवय झालेली असणार आहे. आणि तिथून पुढे काही दिवसात तुम्ही स्वतःच्या लेवलवरती इंग्लिश स्वतःची डेव्हलप करून घेणार आहेत. माझ्यामुळे नाही, 6 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही मला कॉल करणार आहात तेव्हा तुम्ही माझ्याशी फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये बोलणार आहात, आणि तेही तेवढंच अस्खलित जेवढं मी आत्ता बोलतोय. आय गॅरंटी दिस थिंग, राईट. सो ते आपण करणार आहोत. मुद्दा हा नाही की 2.5 महिन्यात तुम्ही खाडखाड इंग्लिश बोलणार का. मॅजिक स्टिक थोडी आहे, मॅजिक वॉन्ड आहे का माझ्याकडे की मी तुमच्यावरती जादू केली आणि माझ्या डोक्यातलं सगळं इंग्लिश तुमच्याकडे येईल. नॉट पॉसिबल. तुम्हाला मी एक्सरसाइजेस देणार, ते एक्सरसाइजेस करून तुम्ही तेवढे एबल होणार. आलं लक्षात. सो ते कॉन्व्हर्सेशन बिल्ड करून तो प्रकार घडणार आहे. सो फ्लुएन्सी आणि ॲक्युरसी याच्या 2 गोष्टी असतात. त्यामध्ये फ्लुएन्सीवरती आपण काम करणार आहोत, ॲक्युरसी डेव्हलप होतो, थोडासा वेळ जात असतो. ते प्रॅक्टिस, कॉन्व्हर्सेशन नंतर दुसरी काय गोष्ट असते, प्रॅक्टिस. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तितकी जास्त इंग्लिश डेव्हलप होत राहणार. आजही माझी इंग्लिश जी आहे ती 100% खूप चांगली आहे का, मे बी नॉट, परंतु ती कधी ना कधी एकदम, आणि मेन म्हणजे कुणाचीच भाषा परफेक्ट असते का 100%, नॉट पॉसिबल. शेक्सपियरची सुद्धा नव्हती. कुठला तरी इंग्लिशचा असाही शब्द असेल किंवा शेक्सपियरलाही माहीत नव्हता. आलं की नाही लक्षात. सो त्याच्यामुळे परंतु मी कायम प्रॅक्टिस करतो. हे काय आहे, हे पण तर प्रॅक्टिस आहे. तुमच्यासोबत बोलणं म्हणजे पण प्रॅक्टिसच आहे. आणि त्यामुळे माझी इंग्लिश अजून 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 चांगली 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 होत जाते. तसंच तुमच्यासोबतही घडणार आहे. 2.5 महिन्यात तुमची इंग्लिश माझ्यासारखी नाही होणार, परंतु माझ्यासारखी इंग्लिश होण्यासाठी मला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा तुम्हाला 20% पण वेळ नाही लागणार. नाऊ लेट मी टेल यू, देर इज समथिंग कॉल्ड 100 hours रूल. एक सायंटिफिक टर्म ही 100 hours रूल आहे. 100 hours रूल म्हणजे काय की एक सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी एक क्लेम केलंय की एखादी गोष्ट जर तुम्ही आयुष्यात 100 तास ब्रेक न देता म्हणजे असं नाही की 100 तास कंटिन्युअसली, म्हणजे दिवसांचा ब्रेक न देता, तर 100 तास जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्या गोष्टीत तुम्ही मास्टर होत असता. राईट. 100 तास जर तुम्ही आयुष्यात एखादी गोष्ट केली त्या गोष्टी तुम्ही मास्टर होत असता. साधा सरळ हिशोब घ्या, साधा सरळ एकदम हिशोब घ्या. तुम्ही गाडी चालवायला शिकला, स्विमिंग असेल, सायकल असेल, बाईक असेल, ही तुम्हाला एकदम सुरुवातीला जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा खराब येत होती, त्याच्यानंतर अजून चांगली, त्याच्यानंतर अजून चांगली. जेव्हा तुम्ही एखादी ड्रायव्हिंग असेल
किंवा रायडिंग असेल, बायसिकल असेल, स्विमिंग असेल, हे एका पर्टिक्युलर टाईम नंतर आपोआप इतकी चांगली होऊन जाते की नंतर तुम्ही सबकॉन्शियसली ते करता. सबकॉन्शियस माइंडनं ते होतं, कॉन्शियस माइंडनं ते तुम्हाला करावं लागत नाही. आता तुम्ही स्टिअरिंग पहिल्यांदा जेव्हा धरलो तेव्हा एकदम असं असे बसलेले असणार, एकदम खतरनाक, खांदे असे बाहेर, असे नजर एकदम फक्त समोर, इकडून मित्र जरी बोलला तर तुम्हाला शिकवते तरी तुम्ही त्याला गप्प रे मला कॉन्सन्ट्रेट करून चालू दे. आणि आत्ता तुम्ही जर 2-3 वर्षांपासून जर गाडी चालवताय तर एक हात स्टिअरिंगवरती असतो कदाचित, तो पण नसतो, इकडच्या हातामध्ये चिप्स असतात, इकडे काहीतरी कोल्ड्रिंक ठेवलेलं असतं, इकडे बघून बोलता काय, मागे बघून बोलता काय, याच्याशी बोलता काय, कोणी मध्ये घुसलं तर खिडकीतून बाहेर निघून त्याला शिवी देता काय, बिनधास्त गाडी चालवताय मोकळी चाकडी. आलं की नाही लक्षात? तर ते का बरं होते? 100 आवर्स क्रॉस झाले, तुम्ही मास्टर झालेत त्या गोष्टीमध्ये आता, त्यामुळे ते होत असतं. आलं लक्षात? आता लक्षात घ्या, आपल्याला जर रोज 20 मिनिट इंग्लिशची प्रॅक्टिस आपण केली, रोज 20 मिनिट, फक्त 20 मिनिट. 20 मिनिट ऐकायला खूप सोपे वाटतात. बघा 20 मिनिटांचा फायदा काय, त्याला म्हणतो आपण की कंपाऊंडिंगचा इफेक्ट. 20 मिनिटांचा फायदा काय? रोज 20 मिनिट फक्त तुम्ही इंग्लिश करा. 100 तास म्हणजे किती मिनिट झाले हो? 6000 मिनिट्स. 6000 मिनिट रोज 20 मिनिट म्हटल्यानंतर किती दिवस झाले हो? 300 दिवस. म्हणजेच 1 वर्षापेक्षा कमी काळ आहे. 1 वर्षापेक्षा कमी काळ म्हणजे 8च महिने आपण धरूयात. 8 महिन्यांमध्ये तुमची इंग्लिश एक्सलेंट होणार, मास्टर होऊ शकता तुम्ही इंग्लिशमध्ये, मास्टर. जर रोज फक्त 20 मिनिट व्यवस्थित इंग्लिशची प्रॅक्टिस केली तर. तुम्हाला फक्त एवढंच करणं आहे की इंग्लिश तुम्ही प्रॅक्टिस बरोबर करताय की नाही कोणाकडनं तरी बघून घेणं आहे. त्यासाठीच लागतात ट्रेनर्स. तुमच्या चुका एकदा संपल्या की त्यानंतर फक्त डेव्हलपमेंटचा पाथ असतो. चूक करणं कधी पण चांगलं असतं, यस ऑर नो? जेवढ्या लवकर चुका संपतील तेवढ्या लवकर यश मिळणार आहे. सो इंग्लिशमध्ये जे काही चुका करायच्या ते माझ्यासमोर 2.5 महिन्यात करून घ्यायच्यात तुम्हाला. तिथून पुढे फक्त यश यश यश, सक्सेस सक्सेस सक्सेस. आता येते लक्षात? आता हा झाला स्पोकन इंग्लिशचा विषय. यापेक्षा डिटेल किती बोलणार, डेमो लेक्चरच आहे फक्त, आहे की नाही? त्यानंतर मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं काय होणार? तर पर्सनॅलिटी डेव्हलप, बघा तुम्हाला इंग्लिश किंवा कुठलीही गोष्ट लाईफमध्ये न येण्याचे 2 कारणं असतात. एक आहे टेक्निकल रिझन किंवा ॲक्च्युअल प्रॅक्टिकल रिझन, आणि एक आहे सायकॉलॉजिकल रिझन. प्रॅक्टिकल रिझन हे आहे इंग्लिश न येण्याचं की बाबा तुम्हाला इंग्लिशची भीती वाटते, ग्रामर येत नाही, व्होकॅब्युलरी येत नाही, असं नाही तसं नाही, मराठी शाळेत शिकलो, हिंदी शाळेत शिकलो वगैरे वगैरे. हे आहेत प्रॅक्टिकल रिझन्स. आणि सायकोलॉजिकल रिझन हे आहे की इंग्लिशची भीती वाटण्याचं काही कारण नाही तरी तुम्ही घाबरताय, तो फक्त फोबिया आहे. फोबिया आणि फिअरवरचा पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती, प्लीज तो बघून घ्या. तर तो फक्त एक फोबिया आहे. आणि फोबिया काढण्यासाठी आहे ना काही गोष्टी मनातून बदलायला हव्यात. जोपर्यंत सबकॉन्शियसली तुम्ही त्या बदलत नाहीत तोपर्यंत कदाचित प्रॅक्टिकली त्याचा फायदा होत नाही. म्हणूनच आत्तापर्यंत तुम्ही खूप प्रयत्न केला असेल इंग्लिश शिकण्याचा, पण तो सक्सेसफुल झाला नाही, कारण काही गोष्टी तुम्ही सबकॉन्शियसली बदलल्या नाही. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, तुमचा डिटेल सॉफ्ट स्किल्सचा कोर्स मी घेणार नाही, परंतु ह्या कोर्समध्ये काही अशा गोष्टी असतील की ज्या तुम्हाला इंट्रोड्यूस केल्या जातील. जसं आहे सेल्फ हिप्नॉसिस नावाचे एक प्रकार असतो. सेल्फ हिप्नॉसिस म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो स्वयंसंमोहन, राईट? की कुणी तुम्हाला हिप्नोटाईज करत नाही, तुम्ही स्वतःलाच हिप्नोटाईज करत असता 10 मिनिटांसाठी, रोज 5 मिनिटांसाठी. आणि स्वतःला अफर्मेशन्स या पद्धतीनं देत असता. मेडिटेशनची ती एक पद्धत आहे साधं सरळ. स्वतःला या लेव्हलवरती अफर्मेशन्स देत असता की तुमच्या सायकोलॉजिकली ज्या अडचणी आहेत, डोक्यात जी भीती बसली, जी बिनकामाची इलॉजिकल आहे, ती आपण काढतो आणि तुम्हाला मनातून कॉन्फिडंट बनवतो. आणि त्या मनातून तुम्ही जेव्हा कॉन्फिडंट होता ना तेव्हा इंग्लिश किंवा कुठलीही गोष्ट लाईफमध्ये करणं थोडंसं सोपं होतं पहिल्यापेक्षा, तर नक्कीच. आलं लक्षात? सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये काय की अशा काही गोष्टी ज्या कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी लागतील, सक्सेस गोल सेटिंगसाठी लागतील, त्यावरती तुमचे स्पेसिफिक लेक्चर होतील. इव्हन बिहेवियरल पॅटर्न्सवरती सुद्धा तुमचे काही लेक्चर्स होतील. आणि त्यानंतर आहे पब्लिक स्पीकिंग. आता हे पण खूप इम्पॉर्टंट आहे बघा. असं नाही की मला फक्त इंग्लिश आली की विषय संपला. नो, इंग्लिश जरी आली तरी जेव्हा इंग्लिश तुम्ही एकट्याशी बोलताय किंवा माझ्याशी, समजा माझ्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल झालाय, तुम्ही माझ्याशी इंग्लिश बोलून घेताय, परंतु बॉसनं बोलवलं 10 लोकांसमोर प्रेझेंटेशन द्यायला आणि तुमची ततबब होतीये, किंवा कॉलेजमध्ये अचानक तुम्हाला स्टेजवरती बोललो आणि एखाद्या टॉपिकवरती स्पीच द्यायला सांगितलं, प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं, तुमची ततबब होते. तसं नको व्हायला. पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय की समोर 10 असो, 5 असो, 1000 असोत, शेकडो असोत, मला काही फरक पडत नाही, मी तेवढ्याच कॉन्फिडेंटली बोलणार, राईट? मला काही प्रॉब्लेम येणार नाही समोर किती मोठा समुदाय आहे, किती लोक आहेत, किती हुशार लोक आहेत, डज नॉट मॅटर. स्पोकन इंग्लिश
चा फायदा तेव्हा किंवा कुठल्याही भाषेचा फायदा तेव्हा की जेव्हा तुम्ही तो 4 लोकांसमोर पण बोलू शकले पाहिजे, तेवढाच फ्लुएंटली, तेवढाच कॉन्फिडेंटली. सो पब्लिक स्पीकिंग पण तुमची घेतली जाईल, ज्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट स्पीच असतील. एक्सटेम्पोर नावाचा एक प्रकार असतो. जर तुम्ही उद्या चालून कॉर्पोरेटमध्ये जॉबसाठी जाणार असलात तर तुमचं एक्सटेम्पोर राऊंड होत असतो. एक्सटेम्पोर म्हणजे काय की तुम्हाला ऑन द स्पॉट एक टॉपिक दिला जातो, ज्याच्यावरती 2 किंवा 3 मिनिटाचं प्रिपरेशन टाईम असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती 3 मिनिट बोलायचं असतं. म्हणजे काय की तुम्हाला अचानकच सांगणार की ऑल राईट, टॉक अबाउट रशिया अँड युक्रेन वॉर, आणि याच्यावरती तुम्हाला 3 मिनिटात प्रिपेअर पण करायचं आणि 3 मिनिटं कन्झिक्युटिव्हली बोलायचं आहे. 3 मिनिटाची वॉच लावली जाते, 5 मिनिटं, 3 मिनिटं, डिपेंडिंग ऑन द एचआर किती मिनिटाचा तो राऊंड घेतात त्यावरती ते असतं. तो एक्सटेम्पोर पण शिकवला जाईल की अचानक कसं बोलणार, राईट. त्यानंतर ग्रुप डिस्कशन्स असतात. ग्रुप डिस्कशन्स इंटरव्ह्यूजमध्ये पण असतात, अदरवाईज पण तुम्हाला खूप कामाला येतात. सो ग्रुप डिस्कशन शिकवल्या जातील, स्पीच शिकवल्या जाईल, एक्सटेम्पोर शिकवल्या जाईल, कॉन्व्हर्सेशन्स शिकवले जातील. सो दॅट पब्लिक स्पीकिंग म्हणजे 4 लोकांसमोर तुम्हाला बोलायला अजिबात अडचण यायला नको, ह्या लेवलवरती तुमची तयारी करून घेतली जाईल. सो ऑल इन ऑल ह्या एका कोर्समध्ये ह्या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे मिळतील, ज्या ॲक्च्युली 3 वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये मिळत असतात आणि त्यासाठी तुम्ही 3 वेगवेगळ्या कोर्सेसची फीस भरत असता, 3 वेगवेगळ्या ट्रेनर्सला भेटत असतात, 3 वेगवेगळ्या ठिकाणी जात असता आणि तेवढा वेळ स्वतःचा इन्व्हेस्ट करत असता. सो इट्स बेटर टू लर्न इट ऑल टुगेदर. सगळं एकत्र शिकणं हे कधी पण चांगलं ऑप्शन आहे. सो देअर फोर आय बिलीव्ह, सी आय एम नॉट सेईंग दिस, तुम्हाला बोलताना आहे ना, एखाद्याचं जेव्हा माणूस बोलत असतो तेव्हा त्याचं सत्य त्याच्या समोर येत असतं, ऐकणाऱ्याच्या समोर येत असतं. तुम्हाला जर वाटत असेल की मी जे बोलतोय ते खरंच मनापासून बोलतोय, तर हा कोर्स माझा आहे किंवा ऑफकोर्स मला यातनं मॉनिटरी बेनिफिट्स पण होणार आहेत, म्हणून तुम्ही याच्यात ॲडमिशन घेण्याची काही गरज नाही. तुम्हाला याच्याशी काही कर्तव्य नाही की मी काय सांगतोय. जर तुम्हाला पटत असेल मी सगळं काय म्हणतोय तरच तुम्ही ॲडमिशन्स घ्या. कोर्स सुरू होतोय 1 मे पासून. वेळ आहे सकाळी 8 ते 9:30, रोज 1.5 तासांचं लेक्चर असतं, संडे ऑफ असतो. सकाळी 8 ते 9:30 तुमचं लेक्चर होणार आहे. 2.5 महिन्यांचा टाईम आहे, परंतु तो थोडासा वाढू पण शकतो. म्हणजेच एक्झॅक्टली तो 70 दिवसांमध्ये 70-75 दिवसांमध्ये कोर्स संपेल का, नाही, कदाचित तो 80 दिवसांपर्यंतही जाऊ शकतो. दॅट डज नॉट मॅटर. कमी नाही होणार पण जास्त होऊ शकतो थोडंसं. सो त्याच्यामुळे 2.5 ते 3 महिने असं आपण म्हणूयात, तेवढा वेळ ह्या कोर्ससाठी तुम्हाला द्यावा लागेल. प्रत्येक लेक्चर लाईव्ह असेल आपल्या एज्युनेशन अकॅडमीच्या ॲपवरती, आणि तेच लेक्चर जे असेल ते नंतर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण मिळेल. म्हणजेच ते लाईफ टाईम तुमच्याकडे राहील. तुम्ही किती वेळा रिपीट करा, तुम्हाला किती वेळा ते परत परत शिकायचं असेल, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. इव्हन ऑफलाईन जे ॲडमिशन घेतील त्यांनाही ऑनलाईन ॲक्सेस असेल, त्यांनाही रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. म्हणजेच इन शॉर्ट 2.5 महिन्यांची बॅच आहे, परंतु लेक्चर्स तुमच्याकडे लाईफ टाईम राहणार आहेत. सपोर्ट तुम्हाला लाईफ टाईम राहणार आहे. यू कॅन कॉल एनी टाईम ऑन द क्लासेस नंबर आणि यू कॅन टॉक विथ द ट्रेनर, राईट. तुम्हाला ज्या काही अडचणी जर लाईफमध्ये नंतर आले इंग्लिश बोलताना, तर तुम्ही ट्रेनरशी बोलू शकता. लाईफ टाईम सपोर्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. Is that understood? So I hope everything is understood. I hope this lecture is treated as an introductory lecture also, as a demo lecture also, and you have got all you needed to know. राईट. तुम्हाला जेवढं काही माहिती असायला हवं होतं या कोर्सच्या बाबतीत तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या उपर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, द नंबर इज गिवन इन द डिस्क्रिप्शन ऑल्सो, नंबर इज ऑन द स्क्रीन ऑल्सो. यू कॅन ऑलवेज कॉल ऑन द नंबर, बट टेक युअर डिसिजन बिफोर 1 मे. 1 मे सोमवारच्या आत तुम्हाला डिसिजन घ्यायची आहे आणि या कोर्सला ॲडमिशन करून घ्यायचं आहे. ऑल राईट. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. हॅपी स्पीकिंग टू यू.